बाळाराम पाटील यांच्या विजयानंतर प्रत्येक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। बाळाराम पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पनवेल पक्ष कार्यालयात मोठी गर्दी केली होती। कोकण शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून 11,837 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे। बाळाराम पाटील यांच्या विजयाने पनवेलचे सलग 3 वेळा निवडून आलेले आमदार व बाळाराम पाटील यांचे वडील दिवंगत दत्तूशेठ पाटील व माननीय विवेक पाटील यांचे स्वप्न साकार झाले आहे। बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या माननीय आमदार विवेक पाटील यांच्या प्रयत्नांना घवघवीत यश मिळाले आहे। तर बाळाराम पाटील यांना पराभूत करण्यासाठी साम दाम दंडभेद यांचा वापर करणाऱ्या ठाकूर पिता पुत्रांना मतदारांनी साफ झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे। बाळाराम पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। नवनिर्वाचित आमदार बाळाराम पाटील यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।